चा शुभ संयोग देखील तयार होत आहे. या महिन्यात गंगा स्नान, दान आणि जपाचे विशेष महत्त्व आहे. माघ पौर्णिमेला महाकुंभासारखे शाही स्नान सुद्धा केले जाते. मान्यता आहे की या दिवशी केलेलं स्नान, दान आणि विष्णू पूजा केल्यानं सर्व पाप नष्ट होतात, पूर्वजांची मुक्ती होते आणि जीवनात सुख समृद्धीही येते. या दिवशी रविपुष्य योगासोबतच इतर शुभ योगही जुळून येऊ शकतात, ज्यामुळे फळ अधिक मिळतं. या दिवशी स्नान आणि दान करण्यासाठी सकाळची वेळ खूप चांगली आहे. पहाटे 5:30 पासून ते सकाळी 7:09 शुभ मुहूर्त हा काळ स्नानदानासाठी उत्तम मानला जातोय. या दिवशी माघ पौर्णिमेला चंद्र संध्याकाळी 5:46 उगवणार आहे. चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्य देण्याची ही प्रथा आहे. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे या दिवशी पितरांसाठी श्राद्ध कर्म देखील केले जातं. माघी पौर्णिमेला भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केल्यास जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते असंही